मंडळी, हे पहा मी आज बनवणार आहे तूप. 2 डबे साय काढून ठेवली होती, 2-3 आठवड्याची सासून ठेवली होती. तर 2-3 दिवस झाले लाईट नाही आमच्याकडं, त्याच्यामुळं ना राहून गेलं. तर आज लाईट आहे बरं का. पावसामुळं ना आमच्याकडं रात्री लाईट नाही, दिवसा लाईट नाही, 3-4 दिवस गेलेत. तर मग म्हटलं आज लाईट आहे तर एवढं काढून घ्यावा, कारण की मग वापस दुसरी डब्यामध्ये साय ठेवता येते. हे झाले 2 डबे झालेत. तर हे पहा, त्याच्यासाठी मी थंड पाणी घेतलं, मिक्सरमधून काढते. लय घट्ट झालेले. थंड पाणी टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये, म्हणजे लोणी आणि ते वरती लोणी राहतं, खाली आणि पाणी राहतं ते. हे पहा कसं झालंय. त्याच्यामध्ये अजून थंड पाणी टाकते, म्हणजे ते पाणी आणि लोणी वेगवेगळं होतंय ते. हे पहा किती भारी दिसतंय ते. हे बघा, लोणी एका साईडला झालंय आणि ते पाणी जे टाकलेलं आपण थंड ते एका साईडला झालंय. तर इकडं मी ना एका पातेल्यामध्ये थंड पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये लोणी टाकते मी. थंड पाणी टाकून घेतलं होतं आधीच. या पाण्याचा काही उपयोग होत नाही, हे पाणी ना कडवट लागतं, त्याच्यामुळे हे पाणी ना टाकून देते मी. दह्याचं जर तूप बनवलं ना तर त्याचं ताक होतं, तसं या साईचं जर बनवलं ना त्याचं ते पाणी काही कामात येत नाही. भांडं छोटं आहे ना, त्याच्यामुळं जरा कमी कमी घेते, नाही तर मग ते पाणी ते जास्त होतं. किती भारी दिसतंय. हे पहा, मिक्सर जरा पुसून घेते, कारण की ते मिक्सर असं भरत तुपलं भारी लागतं खायला. मिक्सर ए बाई, तू काळा कपडा कुठे? मिक्सर इतकं भरत आहे, भांडे भरत. हे पहा बेसिक भरून भांडे पडले. हे पहा एवढं लोणी निघलंय, म्हणजे तो गोळा भरपूर मोठा आहे, पण दिसताना जरा हे दिसतोय पातेल्यामध्ये आहे ना ते, त्याच्यामुळं. आता कढई ठेवते आणि हे कोरडं केलं का म्हणजे पाणी हे होईल, नाही तर जाईल पाणी मिक्सरमध्ये. हे पहा कढई ठेवली, पण त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. गरम करून बाजूला टाकून देते पाणी, कारण की आपण भाजी ते बनवतो ना तर त्याचं जरा तिखटपणा एखाद्या दिवस लागतो तुपाला, त्याच्यामुळं मग गरम पाणी करते, थोडंसं उकळून देते आणि मग त्याच्यानंतर लोणी टाकते त्याच्यामध्ये तूप बनवायला. पाणी गरम झालंय. तूप बनवायला जेवढं सोपं तेवढं भांडे जास्त पडते. बेसिंगभर भांडे पडले ते, काही जेवणाचे पण आहे. पण हे पहा पाणी गरम झालंय, आता हे टाकून देते. हे बघा किती भारी गोळा झालाय. गोळा तयार झालाय, तुटला. आता टाकते याच्यामध्ये कढईमध्ये. पहा किती छान दिसतंय तूप. लोणी वितळताना एकदम मस्त दिसतंय. हे पहा जशी क्रीम आहे. याच्यामध्ये म्हशीचं पण दूध आहे आणि गाईचं पण आहे, कारण की एका ठिकाणी म्हशीचं दूध भेटतंय प्युअर, पाणी न टाकता देतो तो बाबा. त्याच्यामुळं ह्यावेळेस जरा जास्त लोणी निघलं, नाही तर दर महिन्यात जे बनवते ना ते एक तर पावशेर किंवा अर्धा असं पडतं, पण यावेळेस जरा जास्त आहे.
ते आहे ना आत्ताच हात धुतलेत. त्याच्यामुळं काही पांढरी साय दिसती, काही पांढरं लोणी दिसतंय आणि काही पिवळं दिसतंय. हे बघा ह्याच्यामध्ये पण दिसतंय. जे म्हशीचं साय आहे ना ती एकदम पांढरं शुभ्र आहे आणि गाईचं दूध ना पिवळसर असतं थोडंसं. तर हे बघा पिवळी साय येऊ राहिली ना, तर त्याचे लोणी पण पिवळंच निघलंय आणि पांढरं म्हशीचं पहा कसं दिसतंय एकदम पांढरं शुभ्र. मूळ म्हणजे माझ्या भैयाला खायचे टोले, त्याच्यामुळे त्याला टोले मी आज देणारच आहे. वाय जास्त करतो तो. ते पहा तिकडून सायलेस पण वाय करताय. हे बघा कसं झालंय एकदम व्यवस्थित, किती छान दिसतंय. मी पहिला पण एक व्हिडिओ टाकलेला आहे तुपाचा, पण तो एकदम असं शॉर्टकटमध्ये दाखवला होता. हे पूर्ण कसं बनवते हे पूर्ण दाखवलं याच्यामध्ये. हे बघा किती भारी कलर येऊ राहिला. एकदा चांगला फेस आला का त्याला थोडंसं जरा कमी कमी हलवत जा, कारण की मग ते फेस आल्याच्या नंतर तूप तयार व्हायला सुरुवात होती ती, आणि हे जे आहे ना वरती आलेलं ते सगळं खाली बसतं, त्याची तयार होती बेरी. ती खायला एकदम मस्त लागते. मूळ म्हणजे साईच्या तुपाचा एवढा वास येत नाही, तसं दह्याचा इतका आंबट वास येतो, ते नाही आवडत मला. आणि माझ्या लेकराला नाही आवडत ते मग दह्याचं तूप, त्याचा आंबट वास येतो, त्याच्यामुळं ते नाही करत मी. साईचा वास नाही येत काय नाही, एकदम मस्त सुगंध वास येतो दुसरा असा. तर हे पहा आपलं तूप किती मस्त झालंय आणि त्याला कलर पण किती भारी आलाय. हे पहा हे बघा किती छान दिसतंय. मी गॅस बंद करते आणि तुम्ही कसं बनवता, माझी पद्धत आहे अशी, तुमची पद्धत कशी आहे हे नक्की सांगा आम्हाला, आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.